काळ पुढे सरकत राहतो, पण काही कथा काळात अडकून राहतात. त्या कथा, ती रहस्ये आणि तो इतिहास. हे आहे कालपर्व. नमस्कार, मी अक्षय आणि उनाड भटकंतीच्या या आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्हाला कल्पना आहेच की आपण उनाड भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुराणातल्या काही रोचक रंजक कथा ऐकतो आहोत, इतिहासातल्या काही गोष्टी जाणून घेतो आहोत. तर आजची गोष्ट आहे शुक्राचार्यांची अज्ञात कथा. असुरांचे गुरु. समुद्रमंथन. जेव्हा देवता आणि असुर अमृताच्या शोधात एकत्र आले होते, पण त्यांना जेव्हा अमृत प्राप्त झालं तेव्हा असुरांनी एकच धुमाकूळ घातला. सगळ्या देवी देवतांनी एकत्र येऊन असुरांवर हल्ला केला. एकामागोमाग एक अनेक असुर धारातीर्थी पडले होते. पण अचानक काहीतरी विचित्र घडलं. ज्या असुरांचा वध झाला होता ते एकामागोमाग एक पुन्हा जिवंत व्हायला लागले. हे पाहून सगळ्या देवता द्विधा मनस्थितीत गेल्या. ही कसली माया होती? स्वतःच्या शक्तीनं असं करणारे ते कोणी मायावी असुर नव्हते, तर एक महान ऋषी होते, ज्याने अनेक वर्षांच्या तपस्येनंतर ही विद्या प्राप्त केली होती. ते होते महर्षी भृगूंचे पुत्र आणि असुरांचे गुरु शुक्राचार्य, ज्यांना दैत्य गुरु म्हणूनही ओळखलं जातं. पण एक काळ असाही होता जेव्हा या शुक्राचार्यांना देवतांचं गुरु बनायचं होतं. मग असं काय घडलं की ते देवतांनाच आपले शत्रू मानू लागले? तर आता जाणून घेऊया शुक्राचार्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांच्या बालपणाविषयी. देवी भागवतानुसार शुक्राचार्यांचा जन्म श्रावण महिन्याच्या शुद्ध अष्टमीला झाला होता. महर्षी भृगू आणि त्यांची पत्नी काव्यमाता यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. जन्मावेळी त्यांचं नाव उष्णा ठेवण्यात आलं, पण पुढे जाऊन ते शुक्राचार्य या नावानं प्रसिद्ध झाले. यामागे भगवान शिवशंकरांशी संबंधित एक रोचक कथा आहे. शुक्राचार्य लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी आणि हुशार होते आणि ते शिक्षणासाठी महर्षी अंगिरस यांच्या आश्रमात राहू लागले होते. तिथे त्यांनी राजकारण, रणनीती, विज्ञान आणि तपसाधनेचं ज्ञान घेतलं. आता या आश्रमात शिकत असताना त्यांना वाटू लागलं की ऋषी अंगिरस जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि एके दिवशी त्यांनी गुरूंना विचारलं, मी बृहस्पतीपेक्षा जास्त योग्य असूनही तुम्ही बृहस्पतीवरच जास्त लक्ष का देताय? तेव्हा ऋषीने उत्तर दिलं की त्यांच्यासाठी सगळे विद्यार्थी समान आहेत. पण आपल्या शुक्राचार्यांचं काही समाधान झालं नाही आणि ते गेले आश्रम सोडून आणि त्यांनी गाठला थेट गौतम ऋषींचा आश्रम. ऋषी गौतमांच्या आश्रमात त्यांनी कठोर तपश्चर्या करून अनेक दिव्य शक्ती प्राप्त केल्या, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाची शक्ती होती मृत संजीवन विद्या. या विद्येमुळे शुक्राचार्य मृत व्यक्तीला जिवंत करू शकत होते. तर एकदा झालं असं की शुक्राचार्य आणि बृहस्पती इंद्रदेवाकडे गेले आणि दोघांनीही देवतांचे गुरु बनण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली. इंद्राला माहित होतं की शुक्राचार्य हे बृहस्पतीपेक्षा जास्त ज्ञानी आहेत, पण इंद्र आणि बृहस्पती एकमेकांचे मित्र होते आणि शुक्राचार्यांची माता काव्य ही एका दैत्याची पुत्री होती. याच कारणावरून इंद्रानं भर दरबारात शुक्राचार्यांचा अपमान केला की एका राक्षसिणीचा मुलगा कधीही देवतांचा गुरु बनू शकत नाही. या अपमानामुळे शुक्राचार्य अत्यंत क्रोधित झाले. ज्यांनी आयुष्यभर लोककल्याणाचं स्वप्न पाहिलं होतं त्यांनी आता देवलोक उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली आणि असुरांचं गुरुपद स्वीकारलं. यानंतर काय झालं? शुक्राचार्यांना मृतसंजीवनी मंत्राबद्दल माहिती होती, पण तो मंत्र फक्त शिवजीच शिकवू शकत होते. आणि भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी म्हणून शुक्राचार्यांनी काय केलं माहितीये? एका झाडाला स्वतःला उलट टांगून घेतलं आणि हजारो वर्ष तपश्चर्या केली. इंद्रदेवाने शुक्राचार्यांची तपस्या भंग करण्यासाठी अप्सरा पाठवल्या, हवामान बिघडवलं, अगदी स्वतःच्या मुलालाही पाठवलं, पण शुक्राचार्य डगमगले नाही. आणि अखेर शंभू महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी शुक्राचार्यांना मृत संजीवनी विद्या शिकवली. पण ती शिकवत असताना एक वचनही घेतलं की या विद्येचा कधीही चुकीचा उपयोग करायचा नाही. काही काळानंतर शुक्राचार्य आपलं वचन विसरले आणि या विद्येचा वापर
ते देवतांच्या विरोधात करू लागले. त्यावेळी संतापलेल्या भगवान शिवशंकरांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी घेऊन टाकले. शिवजींच्या पोटात असताना शुक्राचार्यांनी शिवजींची माफी मागितली, पण भगवान शंकरांनी त्यांना बाहेर पडू दिलं नाही. आणि हजारो वर्षानंतर शुक्राचार्य भगवान शिवशंकरांच्या शरीरातून वीर्य रूपानं म्हणजे शुक्राच्या रूपानं बाहेर पडले. आणि शुक्राच्या रूपानं लिंग मार्गातून बाहेर आल्यामुळे त्यांचं नाव शुक्राचार्य असं पडलं. बाहेर आल्यानंतर भगवान शिवशंकर त्यांना पुन्हा शिक्षा देणार होते. इतक्यात शुक्राचार्यांची माता पार्वतीच्या चरणी गेली, शरण गेली आणि पार्वतीनं भगवान शिवशंकरांना समजावलं की हे आता तुमच्या शरीरातून बाहेर आले आहेत, त्यामुळे आता ते तुम्हाला पुत्रासमान आहेत. तेव्हा महादेवाने हे मान्य केलं आणि शुक्राचार्यांना आपला पुत्र मानून त्यांना क्षमा केली. तर असे होते हे महान ऋषी, जे सप्तर्षींपैकी एकाचे पुत्र असूनही असुरांचे गुरु बनले. त्यांच्याकडे इतकी क्षमता होती की स्वतः इंद्रदेवही त्यांना घाबरत असत. तुम्हाला काय वाटतं, शुक्राचार्य एक महान ऋषी होते की दैत्य गुरु होते? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि पुढची गोष्ट कोणाची ऐकायला आवडेल तेही आम्हाला सांगा. आम्ही ती गोष्ट खास तुमच्यासाठी सादर करू. तोपर्यंत आमचं उनाड भटकंती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बरं का. आणि ही गोष्ट तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.